न्याय मिळायला वेळ लागतो, परंतु जेव्हा तो मिळतो तेव्हा अन्यायग्रस्तांना मोठा दिलासा मिळतो। अशीच एक घटना अमरावतीत घडली होती, जिथे नेपाळच्या शितली थापा यांना चोरीच्या खोट्या आरोपात पोलिसांनी अमानुष मारहाण केली। मात्र आता त्यांना मानवाधिकार आयोगाने न्याय दिला असून 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे। या प्रकरणावर एक सविस्तर रिपोर्ट बघूया। गेल्या वर्षी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत शितली थापा या नेपाळी महिला घरकाम करत असताना त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला। घरमालकाने थेट पोलिसांना माहिती दिली आणि गाडगेनगर पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना आरोपीप्रमाणे वागविलेत। त्यांच्यावर 3rd डिग्रीचा वापर करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। ही घटना सर्वप्रथम सिटी न्यूजने प्रकाशझोतात आणली। त्यानंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात दखल घेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिलेत। तपासानंतर गाडगेनगर पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचे स्पष्ट होताच संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक मुख्यालयात अटॅच करण्यात आले, तर मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले। मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शितली थापा यांना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे। मात्र त्यांच्याकडे बँक खाते नसल्याने पोलिसांनी थेट रोख रक्कम सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला। 2 ते 3 दिवसात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते नुकसान भरपाई दिली जाणार आहे। या संपूर्ण घटनाक्रमामुळे शितली थापा व त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून त्यांनी सिटी न्यूज व पोलीस आयुक्त रेड्डी यांचे आभार मानले आहेत। सिटी न्यूजने हा अन्याय समोर आणल्यानेच न्याय मिळाल्याचे त्यांनी नमूद केलेत। मेरा नाम है चंद्रबादल थापा। मेरा पत्नी शीतली थापा है, उसके ऊपर मारहान जो हुआ था, तो उसके लिए मेरा सिटी न्यूज चैनल ने शुरू से लेके लास्ट तक मेरे साथ दिया। जो मारहान हुआ था उसमें, तो सिटी चैनल के लिए बहुत बहुत धन्यवाद है। सीपी सर ने भी तात्काल दखल लिया था, तो उन्होंने भी बहुत साथ दिया मेरे को। और जो मारहान हुआ था उसके लिए भी बहुत बहुत उन्होंने साथ दिए। अभी मुझको 2 लाख रुपया भरपाई भी मिल रहा था, तो सीपी सर के लिए बहुत बहुत धन्यवाद है। अमरावती शहरात शितली थापा प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होते। शितली थापा हिला चोरीचा आरोप लावून तिला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता। तो सुद्धा सिटी न्यूजने वारंवार प्रसारित केला होता। हे प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि हा वृत्तांत प्रसारित होताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ दखल घेतली। संबंधित पोलिसांवर धडक कारवाई केली होती। सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होते। तत्परता मोठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा या प्रकरणात दाखवलं होतं आणि हे संपूर्ण शितली थापा मारहाण प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलंय। सिटी न्यूजने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि सोबतच पोलीस आयुक्त रेड्डी यांनी तत्परता दाखवल्यानंतर आता मानव अधिकार आयोगाकडनं शितली थापा यांना नुकसान भरपाई म्हणून चक्क 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहेत। पोलीस आयुक्तालयात हा संपूर्ण प्रकार उजेडात आल्यानंतर पोलीस आयुक्तालयाने दखल या ठिकाणी घेतल्यानंतर आता मानव अधिकार आयोगाचं पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना पत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे की नुकसान भरपाई म्हणून मानव अधिकार आयोगाकडून 2 लाख रुपये नुकसान भरपाई शितली थापा यांना मिळणार आहेत। नक्कीच दर्शकांनो, एकीकडे अमरावती शहरात दुसऱ्या राज्यातून कामाकरिता आलेल्या शितली थापा कुटुंबाला चोरीचा आरोप लावून त्यांना संबंधित पोलिसांनी बेदम पिटाई केली होती आणि तोच प्रकार सिटी न्यूजने उजेडात आणलाय। वारंवार प्रसारित केल्यानंतर तोच वृत्तांतांची दखल पोलीस आयुक्त रेड्डी यांनी घेतली आणि रेड्डी यांनी सुद्धा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले होतं आणि आता त्याच प्रकरणात पुन्हा एक नवा आशेचा किरण म्हणून दिसून येत आहे। मानव अधिकार आयोगाकडनं 2 लाख रुपये नुकसान भरपाई शितली थापा यांना मिळत आहेत। हा संपूर्ण प्रकार आता शितली थापा यांच्या कुटुंबांना आनंदाची लहर दिसून येत आहे। शितली थापा यांच्यासह त्यांच्या पतीने सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया सोबतच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आभार मानलेले आहेत। सिटी न्यूज अमरावती जिल्हाच नव्हे तर राज्यात होणाऱ्या प्रत्येक घडामोडींना
प्रसारित करण्याकरिता तत्पर आहेत आणि पुन्हा समस्येला वाचा फोडण्याकरिता सज्ज आहेत. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज, अमरावती. चितली थापा यांना अखेर न्याय मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसत आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तत्परता दाखवत हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यामुळेच ही कारवाई वेगाने पूर्ण झाली आहे. तसेच सिटी न्यूजने या प्रकरणाला वाचा फोडून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिलाय. या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे, अन्यथा असे अन्याय पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.